संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांचा इतिहास पाहत आहोत। बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांच्या इतिहासाच्या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत मला वाटते 2-3 सेशन आपण केलेले आहेत। बुद्ध, धम्म, संघाचा इतिहास, या त्रिरत्नाच्या शरणांचा इतिहास, या त्रिरत्नांच्या जे गुण आहेत त्या गुणांचा इतिहास, आणि मागच्याच धम्म देसनेमध्ये आपण भिक्खू संघा म्हणजे भिक्खूंवर आपण जे चिवर पाहतो त्या चिवराचाही इतिहास आपण पाहिलेला आहे। जे चिवर आपण पाहतो हे चिवर म्हणजे केवळ कपडा नाही आहे, म्हणजे घेतला कोणताही कपडा त्याला कापलं आणि लगेच अंगावरती परिधान केलं की झालं ते चिवर, अशा कोणत्याही कपड्याला चिवर म्हटल्या जात नाही। हे जे चिवर तयार झालेला आहे यामागचा एक साधारणतः इतिहास आहे। हा इतिहास मी तुम्हाला मागच्या धम्मदेसनेमध्ये सांगितला की कशा पद्धतीने जीवकाने त्याचं पुण्य व्हावं म्हणून 2 वर मागितले, म्हणजे वरदान वर। त्यापैकी एक वर होतं की अमुक एका राजाने हे जे मला दुशाला दान दिलेली आहे, हे दुशाला जी मला भेट दिलेली आहे, ही दुशाला म्हणजे हे जे चिवर आहे माझं पुण्याकरिता तुम्ही हे चिवर स्वीकार करावं। आणि दुसरं वर कोणतं मागतो की आजपासून म्हणजे तुमच्यासारख्या गृहस्थ लोकांनी शिवलेलं जे चिवर आहे ते चिवर दान म्हणून स्वीकार करण्याचा नियम किंवा परवानगी तुम्ही भिक्खू संघाला द्यावी। तर असे 2 वरदान 2 वर जीवकाने मागितले आणि तेव्हापासून भिक्खू संघामध्ये चिवर दान म्हणजे गृहस्थ लोकांनी चिवर दान दिलेलं जे चिवर दान आहे ते स्वीकार करण्याची परंपरा सुरू झाली। पण केवळ एवढ्यापुरतंच चिवराचं महत्त्व नाही आहे, एवढ्यापुरतंच चिवराचं महत्त्व नाही आहे। तुम्ही जर विनयपीठक ग्रंथामध्ये महावग्ग नावाचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये 8व्या क्रमांकावर एक प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं नावच आहे चिवर खंदक। चिवर खंदक नावाचं प्रकरणच आहे। मग त्या प्रकरणामध्ये ते चिवर कसं असावं, त्या चिवराची कापणी कशी करावी, त्या चिवराला कसं शिवावं, त्याचं रंगकाम कसं करावं, त्याची घडी कशी करावी, हे सगळं सांगितलेलं आहे।
म्हणजे फक्त कपडा परिधान करायचा म्हणून तेवढं परिधानापुरतं महत्व नाही आहे. म्हणजे तुम्ही अंगावर चिवर पाहता ना, या चिवराचे जे छोटे 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 नियम भगवान बुद्धाने बनवलेले आहेत. आता तुमच्या अंगावर तुम्ही पाहता तर तुमच्या अंगावरची साडी आहे, तुमच्या अंगावर पॅन्ट शर्ट आहे की नाही. जसं तुम्ही तुमच्या कपड्यांची निगा राखता, व्यवस्थित धुता, स्वच्छ करता, त्याला प्रेस करता, त्याला घडी करता, घडी करून ठेवून देता, मनातल्या मनात विचार करता की आता पोरीच्या लग्नामध्ये हे मग मी कपडे घालणार, अमक्याच्या ढमक्याच्या लग्नामध्ये मी हे कपडे नेसणार, असं करतो ना आपण. बरोबर. म्हणजे किती जीव असतो आपल्या त्या कपड्यांवरती, आपलं किती लोभ असतो त्या कपड्यांमध्ये. रंगीबिरंगी कपडे असतात बघा. आता तुम्हीच बघा, 20, 25, 30, 50 लोक बसलेले आहात, कोणाचे तरी कपडे एकमेकांना मॅच होतात का? नावापुरतं साडी आहे असं म्हणतो आपण, मॅच होते का कलर? शेकडो कलर आहेत. नावापुरतं पॅन्ट शर्ट आहे पण शेकडो आहेत कलर, मॅच होत नाही. पण भगवान बुद्धांनी जे चिवर निर्माण केलं ते चिवर फक्त एकाच रंगात असते, त्या रंगाला म्हणतात काशाय रंग. काशाय रंग, त्या एकच रंगाचं चिवर आहे. विचार करा की एकच रंगाचं चिवर असूनही तेही संन्यासी लोकांचा जो कपडा जे अंगावर परिधान करतात, अरे पण त्याचे नियम किती आहेत, त्याचे छोटे छोटे खूप नियम आहेत. त्या चिवराचे संघकर्म कसे करावे, त्या चिवराची कटाई कशी करावी, म्हणजे कापणी म्हणजे कापायचं कसं, त्याला कापायचं कसं, त्याला शिवायचं कसं, याचे सगळे नियम आहेत. कोणता धागा वापरावा, कशी सुई वापरावी, त्यानंतर त्याला रंगामध्ये कसं बुडवायचं, त्याला असं ठोकायचं कसं, त्याला काशाय रंग कसा चढवायचा, त्याला सुकवायचं कसं, त्याला त्याची घडी कशी करायची, त्यानंतर ते जर फाटलं असेल, तुम्ही ते म्हणता रफू करतो ना, रफू आहे ना, तर एखादं चिवर फाटलं असेल तर त्याला कशा पद्धतीने त्याचं रफू काम करा, हे सगळे विनय सांगितलेले आहेत चिवराचे. म्हणजे तुम्ही जर हे वाचाल ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे हा कपडा जो आहे, हा कपडा म्हणजे फक्त अंगाला झाकण्यापुरता कपडा नाही आहे, फक्त अंगाला आपलं शरीर झाकण्यापुरता कपडा नाही आहे. याचे छोटे छोटे असे विनय आहेत. हे सगळे विनय, हे सगळे नियम त्या विनयपिटकाच्या चिवर खंदकामध्ये सांगितलं. एक स्पेशल प्रकरण आहे बघा, एक प्रकरण आहे हे चिवर कसं तयार करायचं बघा, त्याची कापणी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एकदा बघा, भगवान बुद्ध आणि आनंद भंते असं राजगृहामध्ये एका पहाडावरून चालत होते, भगवान बुद्ध आणि आनंद भंते. तेव्हा भगवान बुद्धांची नजर एका शेतामध्ये पडली. त्या शेतात तो शेतकरी भाताची शेती करत होता, म्हणजे तांदळाची शेती करत होता. तुम्ही तांदळाची शेती बघितली का कधी? ते काय करतात, असे डब्बे डब्बे करतात ना, त्याला कप्पे म्हणतात, कप्पे. त्याला असे म्हणजे धुरा देऊन त्याची अशी चौकोनी असे कप्पे करतात बघा, बरोबर आहे. तुम्ही जर भाताची शेती बघितली असेल, त्याच्यामध्ये ते पाणी जमा करतात आणि पाणी जमा करून मग त्याच्यामध्ये ते तांदूळ जे आहे, म्हणजे ते हे जे आहे त्याचं ते रोपटं उगवत, बरोबर आहे. तांदळाची शेती करत होता एक शेतकरी, भाताची शेती. आणि मग भगवान बुद्धांनी त्या शेतीकडे पाहिलं की किती सुंदर पद्धतीने त्या शेतकऱ्यांनी असे चौकोन करून भाताची शेती तयार केली. तेव्हा भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंदा, तू ती शेती पाहत आहेस का? आनंद म्हणजे ती शेती पाहतात. हो भगवान, मी पण पाहत आहे, किती सुंदर आहे आनंदाची शेती. तो शेतकरी बघा किती सुंदर पद्धतीने भाताची शेती करत आहे. हो भगवान, खूप सुंदर पद्धतीने तो भाताची शेती करत आहे. आनंद, आपलं चिवर सुद्धा असंच असलं पाहिजे. बघा, भाताच्या शेतीवरून चिवर तयार झालेलं आहे. आपलं चिवर सुद्धा असंच असलं पाहिजे आनंद. आणि तू हे चिवर अशा प्रकारचं तू तयार करू शकतो का? आनंद म्हणाले की हो भगवान, मी तयार करू शकतो. मग रात्रभराचा वेळ गेला. रात्रभर त्याने त्या कपड्याला कापणे, त्याचे चौकोन बनवणे, त्याला शिवणे वगैरे वगैरे हे केलं. सकाळ झाली.
की जे चिवर जे शिवलेलं होतं आनंद भंतेजींनी, तो चिवर घेऊन आला आणि भगवान बुद्धांना दिलं, अभिवादन केलं. भगवान बुद्धाचे चिवर बघितलं बघा. म्हणजे पहिले जे चिवर शिवलेलं होतं ते कोणी शिवलं? आनंद भंते शिवलेलं आहे. पहिलं शिवलेलं चिवर, पहिलं ज्याला प्रॉपर चिवर म्हणतात, पहिलं असं चिवर आनंद भंतेजींनी शिवलेलं आहे. मग ते चिवर घेऊन भगवान बुद्धांना देतात, अभिवादन करून बसतात आणि मग भगवान बुद्ध म्हणतात त्या भिक्षूंना, भिक्षूंनो, आनंद हा प्रज्ञावान आहे. भिक्षूंनो, आनंद हा पंडित आहे, विद्वान आहे. केवळ माझ्या एका शब्दावरून मला काय सांगायचं आहे हे आनंद भंतेला बरोबर समजते बघा. मी केवळ मी एवढंच म्हटलं की या भाताच्या शेतीप्रमाणे चिवर असलं पाहिजे. आनंदने अगदी त्याप्रमाणे हे चिवर शिवलेलं आहे. पहिलं चिवर ते शिवलं होतं बघा. ते चिवर ते 5 पट्टीचं चिवर होतं. 5 पट्टी चिवर म्हणतात त्याला. फार याचे नियम आहेत चिवराचे, हा इतिहास आहे. सहज कपडा घेतला, कापला आणि घेतला अंगावर असं नाही होत. 5 पट्टीचं चिवर आनंद भंतेने शिवलं होतं. त्याच्यामध्ये अशा पट्ट्या असतात, 5 प्रकारच्या पट्ट्या. त्या 5 पट्ट्यांना विशिष्ट पद्धतीने शिवावं लागते. एक डब्बा वरती, एक डब्बा खाली, एक छोटा डब्बा, मोठा डब्बा, चौकोन, आयताकृती, एक मोठा चौकोन वरती, छोटा चौकोन खाली, त्यानंतर छोटा चौकोन वरती, मोठा चौकोन खाली, त्यानंतर मोठा चौकोन वरती, छोटा चौकोन खाली, असे जे असतात असे 5 पट्ट्या जोडून त्याला विशिष्ट पद्धतीने शिलाई करून त्याला चारही बाजूनं पट्ट्या लावून मग त्याला हुक, त्याला लूप्स, त्याला टॅग, त्याला कुशी, अर्धकुशी असं जोडून मग ते चिवर तयार केलं आनंद भंतेजींनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिसायला तुम्हाला फक्त हा एक कपडा दिसते, पण या कपड्याचे, या चिवराचे 11 भाग आहेत. 11 भाग आहेत. आता तुम्ही पॅन्ट शर्ट घालता की नाही? आता पॅन्ट शर्टचा जर विचार, किती भाग आहेत पॅन्ट शर्टचे? मला कॉलर, हात, हे मागचा भाग, ह्या झाला, विषय संपला. पॅन्टचे एक पायाचा इकडचा आणि एक पायाचा इकडे 2 खिशे, झालं पॅन्ट, आहे की नाही? हे जे चिवर आहे, या चिवराचे 11 भाग आहेत. 11 पालीमध्ये याचं सांगितलेलं आहे. 11 भाग आहेत. हे 11 भाग कोणते? त्यापैकी बघा, हे 5 पट्टीचं चिवर आहे. काही काही चिवर हे 7 पट्टीचे असतात, पण मोस्ट ऑफ दी चिवर जे असतात, हे माझ्या अंगाचं चिवर आहे, हे 5 पट्टींचं चिवर आहे. काही काही चिवर मोठे भंते जे असतात त्यांना 7 पट्टींचं चिवर लागत असते, 7 पट्टीचं पण चिवर असते. याचे 11 भाग आहेत. त्यापैकी पहिला जो भाग आहे त्याला म्हणतात अर्थमंडला गिवियका, पहिला भाग. दुसरा मंडला विवत्ता, तिसरा अर्थमंडला जांगियका, चौथा मंडला अनुविवत्ता, 5वा अर्थमंडला बहियत्ता, 6वा मंडला अनुवित्ता, 7वा अर्थकुशी, 8वा कुशी, 9वा अनुवत्ता, 10वा घंटीय आणि 11वा घंटीपास. सांगा बरं, कधी ऐकलं तुम्ही हे नाव? आता याचं स्पष्टीकरण मी करू शकणार नाही, फार 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 मोठा विषय होऊन जाईल. ते फक्त चिवराचा इतिहास म्हणून तुम्हाला चिवराचं महत्व काय आहे हे सांगत आहोत. हे 11 भाग आहेत चिवराचे. खरं जर तुमच्याकडे एखादं चिवर असेल समजा तुमच्याकडे दानासाठी जर ठेवलं असेल चिवर एखादं, ते चिवर उघडा. हे शिवलेलं चिवर नाही, पण इकडच्या टेलरांनी खरं जे थायलंडचे चिवर असतात, थायलंडचे, श्रीलंकेचे, किंवा आता हे माझ्या अंगावरचं चिवर आहे, म्यानमारचं चिवर आहे, हे कथिया कलरचं म्यानमारचं चिवर आहे. असं जर एखादं तुमच्याकडे चिवर असेल ना, तुम्ही ते खोला, ओपन करा, पूर्ण त्याचं निरीक्षण करा. बघा, तुम्हाला हे सगळे 11 भाग तुम्हाला त्याच्यात दिसतील. 11 भागांचं हे चिवर आहे आणि हे असं 11 भागांचं चिवर मिळून, ते भाग मिळून मग त्याला चिवर तयार असते. मग ते चिवर आपण भिक्षूंना दान देत असतो. श्रीलंकेमध्ये याचे कारखाने आहेत, थायलंडमध्ये याचे कारखाने आहेत, फॅक्टरीज आहेत. हाताने शिवायची गरज नाही आहे, सगळे ऑटोमॅटिक काम होते. आता सगळे ऑटोमॅटिक. म्यानमारमध्ये तर मोठे मोठे याची फॅक्टरीज आहेत. सगळं म्हणजे तंत्रज्ञानाने सगळं तयार होते. आणि त्या सगळ्या 11 भागांचं महत्व जाणून, जे मी तुम्हाला 11 भाग सांगितले, त्या 11 भागांचं महत्व जाणून मग ते चिवर त्या पद्धतीने तयार करतात. मग चिवराला व्यवस्थित घडी पण कशी करावी याची पण पद्धत आहे. तुम्ही जसं सकाळी उठल्यानंतर अंथरुणाची घडी करता,
असं केलं की ठेक तिकडे. अरे तसं नाही. चिवराची घडी करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. आता ते काय सगळं आम्ही दाखवू शकत नाही, करून दाखवू शकत नाही. सांगतो तुम्हाला चिवराचं महत्व काय आहे. फक्त कपडा अंगावर घेण्यापुरतं याचं महत्व नाही आहे. फार नियम आहे त्या चिवराचे. यासाठी तर चिवराला अरहंताची ध्वजा म्हणतात, भगवंताची ध्वजा आहे. कारण या चिवराचे नियम आहेत, या चिवराचे विनय आहेत, रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्याचं पालन करावं लागते. म्हणून ह्या चिवराचं फार विशेष महत्व आहे बघा. तर हे 11 भाग जे मी तुम्हाला सांगितले, हे 11 भाग असलेले जे कपडे शिवलेले असतात ते चिवर आहे. ते चिवर भिक्षू संघाला दान देण्याची परंपरा आहे. आपल्याला माहीतच नाही. आपल्याकडचे लोक असं वाटते चिवर म्हणजे काय, किती मीटर कपडा लागते म्हणते, तुम्हाला फोन करतात किती मीटर कपडा लागते. चिवराला आम्हाला लागते 15 मीटर. जातात औरंगपुऱ्यामध्ये मॅचवेलला त्या टिपटॉप दुकानामध्ये गृहस्थ लोकांसाठी, म्हणजे गृहस्थ लोकांच्या शर्ट पॅन्टसाठी जो कपडा तयार केलेला आहे तो कपडा आणतात आणि चिवर म्हणून आम्हाला दान देतात. असे आमच्याकडे सध्या 3 अलमाऱ्या भरून कपडे पडलेले आहेत. चिवर नाही बरं, काय दिलं ते कपडे. हे तुमच्यासाठी जे कपडे येतात ना, इंदोरवरून मुंबईवरून कुठेतरी येत असतील, हे कपडे फक्त चिवराचा रंग सारखा दिसते. धम्मानंद मंत्री चॉकलेटी कलरचा कपडा घालतात, चॉकलेटी कलरचा कपडा देऊन टाकत त्यांना. चिवर, अरे चिवर दान नाही आहे ते, तुम्ही फक्त कपडे दान देताय. असे कपडे 2 अलमारी भरून पडलेले आहेत. मग आम्ही ते चिवर कसं घालणार. ते चिवर नाहीच ना. मग आम्ही काय करतो, मग चिवराचा कपडा टेबलवर टाकायला. ते तुम्ही दान, ते कपडे दिले ना त्या कापायचं, टेबलवर ठेवण्यासाठी कापायचं, खिडकीला पडदे लावण्यासाठी, बेडशीटसाठी, उशांना कवर देण्यासाठी. दुसरं काय काम करणार मग. ते चिवरच नाही आहे. ते चिवर आम्ही अंगावर परिधान करणार कसं. आपल्याला त्याचं पुण्य होत नाही. म्हणून आम्ही आता लोकांना सांगतोय, जातीने सांगतोय की गृहस्थ लोकांसाठी तयार केलेले जे कपडे आहे त्याला चिवर म्हणू नका आणि त्याला चिवर म्हणून ते दान नका देऊ. त्याचं काही महत्व नाहीये, काहीच महत्व नाहीये. चिवर दान करा प्रॉपर. आता आपल्याकडे प्रॉपर चिवर उपलब्ध आहेत ना. तुम्ही थायलंडचे चिवर पाहिजे का, लगेच उपलब्ध होते. प्रॉपर शिवलेले, भिक्षूंसाठी शिवलेले. तुम्हाला श्रीलंकेचं चिवर पाहिजे का, ते उपलब्ध होते. तुम्हाला प्रॉपर म्यानमारचं पाहिजे का चिवर, लगेच उपलब्ध होते. हे चिवर उपलब्ध होतात आपल्याकडे. मग चिवर जर सहज उपलब्ध होतात चिवर, तर मग कशाला तुम्ही 15 मीटर कपडा घेता. त्यात लोक कंजूसी करतात. 15 मीटर कपडा म्हणला की बनते थोडं शॉर्टमध्ये होणार नाही का. शॉर्ट कसं करा कपड्याला आता. अरे शॉर्ट कसं करा, मग तुम्ही शॉर्ट करा, बन्यांवरच फिरा. कसं शॉर्ट कसं करा बरं. त्यातल्या त्यात त्याने जर 120 रुपये मीटर म्हटलं, अरे आम्हीच तर कधी 120 मीटर रुपयाचा कपडा घेतला नाही. स्वस्त दाखवा म्हणतात 60-70 रुपये मीटरवाला. असे म्हणजे असं ते चिवर असे कपडे असतात बघा. 15 मीटर कपडा असा जाडचा जाड, असं म्हणजे मी टीका म्हणून म्हणजे कोणाला वाईट वाटं म्हणून म्हणते, हे सत्य परिस्थिती आहे. असा कपडा असतो एवढा जाडचा जाड, आणि असं फेकून जर मारलं ना कोणाचं डोकंच फुटून जाईल बघा. कसे कपडे असतात काही काही. आणि जर अंगावर ते चिवर, खरंच जर चिवर घेतला अंगावर, तर ऑलरेडी आमचं वजन जास्त, त्याच्यामध्ये आणखी 10 किलो वजन वाढतं चिवराचं अंगावर. अरे कसं करावं ते चिवराचं. गृहस्थ लोकांसाठी निर्माण झालेले कपडे चिवर म्हणून दान देऊ नका, ते पुण्य होत नाही. प्रॉपर चिवराचं दान करा. कारण तुम्ही जर असं चिवर दान दिले ना, हे चिवर कधी बेडशीट म्हणून कधी वापरला जात नाही कोणते भिक्षू. हे चिवर कधी ही बेडशीट म्हणून, दरवाजा खिडक्याला पडदे म्हणून किंवा बेडवर टाकायसाठी कधी वापरलं जात नाही. कारण हे चिवर आहे. हे चिवर आहे. या चिवराच्या नियमानुसार बनलेले चिवर आहेत. म्हणून जर तुम्ही या चिवराचे हे नियम जर जाणले, त्या प्रॉपर चिवराला जर दान दिलं, तरच बघा त्याचं पुण्य होत असते. कपडे दान देऊन म्हणजे त्याला ते कपडे दान देणं पण चांगलंच आहे, परंतु कपड्याचं दान हे चिवराचं दान नाही आहे, हे आपण समजलं पाहिजे. त्यामुळे आता मी लोकांना सांगत आलेले आहोत की कपडे दान नका देऊ, तुम्ही चिवराचं दान करा. चिवर आपल्याकडे उपलब्ध आहेत, चिवर उपलब्ध आहेत. पण त्यांना जर म्हणलं आम्ही, आता काही काही लोक म्हणतात ना आम्हाला
पण ती चिवराचं दान करायचं आहे, कितीपर्यंत येईल चिवर? आम्ही त्यांना म्हणतो चिवराची क्वालिटी आहे, काही चिवर स्वस्त आहेत, काही चिवर मध्यम प्रतीचे आहेत, काही चिवर महागडे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 85,000चं एक चिवर आहे, 85,000चं. त्या निसर्ग कॉलनीमध्ये थायलंडचे भंतीचे राहतात ना, त्यांच्याकडे मी स्वतः पाहिलं. 85,000 म्हणजे थायलंडचं चिवर आहे ते. आपल्याकडचे 2.5 रुपये, तर त्यांचा 1 बाट होतो, 1 बाट. म्हणजे ते तुम्ही हिशोब लावून टाका. आपल्याकडचे 85,000 तर त्यांचे, म्हणजे आपल्याकडचे 2.5 रुपये तर त्यांचा 1 रुपया समजायचा, त्याच्याकडचा 1 बाट. तर आपले 85,000 तर त्यांचे किती होते? म्हणजे विचार करा, 85,000 रुपयांचं चिवर आहे, 85,000. आणि लोकांना जर आम्ही म्हणलं चांगलं चिवर द्या, दान द्या, कितीपर्यंत जाईल? ते जाईल 3,000 हजारापर्यंत. थोडं स्वस्त रे काय म्हणते जी, थोडंसं कमी रेटचं. आता आम्ही एक दुकानदारी सुरू केली, इथे शॉपिंग मॉल सुरू केला आम्ही, की थोडं भैया जरा अच्छा दिखाइए ना, असं म्हणून अच्छा कपडा दिखाइए ना, स्वस्त में दिखाई. अरे ते शॉपिंग मॉल आहे का? पुण्य करतो ना आपण पुण्य करतो की नाही? मग पुण्यकर्म करताना पण कंजूसी का? पुण्यकर्म करताना पण कंजूसी, अशी कंजूसी आपण नाही केली पाहिजे. भिक्षूंना आपण जर चिवरदान करतोय तर आपण खुल्या मनाने, म्हणजे उदार मनाने आपण चिवराचं दान केलं पाहिजे, की हे चिवर आपले धर्मगुरू परिधान करतील आपल्या अंगावरती. चिवर परिधान करून धम्माचा प्रचार प्रसार करतील, त्याच्या ब्रह्मचर्याचं पालन करतील आणि धम्माचं काम करतील. हे तुमचं पुण्य नाही का? कारण जेव्हापासून मी दीक्षा घेतली, मी कधीच माझ्या पैशानं विकत चिवर घेतलं नाही. तुम्हीच दान दिलेलं आहे. हे माझ्या अंगावरती चिवर आहे, तुमच्यासारखं कोणतरी उपासकाने दान दिलेलं चिवर आहे हे. तास बघा बरं, तुमच्या समोर चिवर परिधान करून मी बसलेलो आहे. ऊन, वारा, पाऊस, मच्छर यापासून माझं रक्षण होत आहे, माझं शरीर झाकल्या जात आहे. हे चिवर घालून ब्रह्मचर्याचं पालन होत आहे आणि भिक्षू म्हणून आम्ही जीवन जगत आहोत. किती मोठं पुण्य झालं त्या उपासिकेचं, की जिने मला हे चिवर दान दिलं. असं जर तुमचं पुण्य व्हावं, यासाठी तुम्ही सुद्धा उदार अंतकरणाने, कोणताही कंजूस भाव न ठेवता किंवा कोणताही काटकसर न करता आपण दिलं पाहिजे. बघा बरं, तुमच्या मुलीचं जेव्हा लग्न असते तेव्हा आपण असं म्हणतो का, अहेर म्हणून नका देऊ. अहेरातले कपडे जसं तुम्ही देता ना, द्यायचं असतं, काम आहे. ते फिरत राहते ती साडी, इकडून तिकडे, इकडून तिकडे. खरंच सांगा, तुमच्या घरामध्ये अलमारी आहेत की नाही, त्याच्यामध्ये कमीत कमी 15, 20 अहेराच्या साड्या असतील, अहेराचे पॅन्ट शर्ट असतील. आपण घालत नाही ना हो. घालतो का आपण? एखाद्याचं लग्न आलं, अमक्याच्या ढमक्याचं लग्न आलं, तुम्ही कधीच अहेराचे कपडे विकत घेत नाही. अलमारीतून काढली एक साडी, जाऊ द्या, फिरत राहते. बघा, फिरत राहते की नाही. हे चिवर म्हणजे कोणतं अहेर नाही आहे, फक्त द्यायचं म्हणून द्या असं नाही आहे. ते फक्त द्यायचं आहे आपल्याला म्हणून चिवरदान करायचं असा पण विचार करू नये. उदार अंतकरणाने कोणताही कंजूस भाव किंवा कोणती काटकसर. कारण बांधवांनो, दान कधी वाया जात नाही. चिवराचं दान हे कधी वाया जात नाही. बघा, हे तुमचं पुण्य होते. याच्यावर एक फार चांगली कथा तुम्हाला सांगतो, आनंदाची कथा आहे. आनंद म्हणजे आनंद भंतेजींची कथा आहे, की तुम्ही जे चिवरदान देता ना, हे चिवर शेवटच्या क्षणापर्यंत कधी वाया जात नाही. तुम्ही केलेलं पुण्य कधी वाया जात नाही. या चिवराचं किती मोठं पुण्य आहे. तर बघा, एक कथा अशी आहे की आनंद भंते, म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर काय प्रसंग आहे. आनंद भंते त्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये असं ठरलं की छन्नाला ब्रह्मदंड द्यायचा. मी तुम्हाला तो इतिहास मागे सांगितला. छन्नाला ब्रह्मदंड द्यायचा आहे, कारण फार अहंकारी आहे तो. आता त्याला ब्रह्मदंड कोण देणार? कारण तो जो भिक्षू आहे तो रागीट आहे, तो आपला ऐकत नाही. तर मग ते परिषद ठरवते की आनंद भंते, तुम्ही काही भिक्षू लोकांना घेऊन जा, जे चांगले डेअरिंगबाज भिक्षू आहेत, अशा भिक्षूंना तुम्ही घेऊन जा आणि छन्नाला भेटा आणि त्याला तुम्ही ब्रह्मदंड द्या. तर बघा, आनंद भंते काही भिक्षूंना घेऊन राजगृहहून छन्नला भेटण्यासाठी निघतात. कुठे? छन्न त्यावेळेस असतो कोसंबीमध्ये.
कोसंबी, कोसंबी म्हणजे आजचं अलाहाबाद, अलाहाबाद त्याला प्रयागराज म्हणतात, तिथे होता तो छन्न. त्याला भेटायला गेले. जेव्हा ते नावेतून खाली उतरले, नदीच्या मार्गाने गेले, नावेतून खाली उतरले, तर त्या कोसंबीचा जो राजा होता त्याचं नाव होतं राजा उदयन. त्या उदयन राजाच्या उद्यानामध्ये काही वेळ यांनी विश्रांती केली, विहार केला. तर त्या उदयन राजाची जी पत्नी होती, त्या पत्नीला समजलं की अरे आपले आनंद भंते आपल्या उद्यानामध्ये आलेले आहेत, तर चला आपण त्यांना भेटलं पाहिजे, त्यांना अभिवादन केलं पाहिजे. तर त्या उदयन राजाची पत्नी त्या उद्यानामध्ये आनंद भंतेला भेटायला जाते. भेटून आल्यानंतर ती परत येते. परत आल्यानंतर ते उदयन राजा त्या पत्नीला विचारतो की तू आनंद भंतेला, पूज्य आनंद भंतेला भेटली का? ती म्हणे की हो मी भेटली. काही दान दिलं की नाही आनंद भंतेजीला? काय रिकाम्या हाताने गेली? नाही नाही म्हणे मी दान दिलं. काय दान दिलं? ती म्हणे महाराज म्हणे मी आनंद भंतेला 500 चिवर दान दिले म्हणे. किती? 500 चिवराचं दान दिलं म्हणे मी. उदयन राजाला आश्चर्य वाटलं. अरे 500 चिवराचं दान दिलं, एवढ्या मोठ्या चिवराचं करणार तरी काय? तर चिवर तर एकच लागते ना, एका भंतीला एकच चिवर लागते. हे 500 चिवराचं हे करणार तरी काय? का आनंद भंतेला कोणती दुकान खोलायची आहे का? की आनंद भंतीला कोणता चिवराचा व्यापार करायचा आहे? एवढे सारे चिवरे घेतले दान. उदयन राजा पुन्हा त्या उद्यानामध्ये जातो, त्या आनंद भंतेंना भेटतो. आनंद भंतेला अभिवादन करून बाजूला बसतो आणि प्रेमाने विचारतो की भंते माझी पत्नी इथे आली होती का? आनंद भंते म्हणाला की हो राजा आली होती. तर माझ्या पत्नीने तुम्हाला काही दान दिलं का? तर भंते म्हणाले की हो राजा, तुमची जी पत्नी आहे तिने मला दान पण दिलं. काय दान दिलं? तर आनंद भंते म्हणाले की राजा तुमच्या पत्नीने 500 चिवर दान दिलेले आहेत. 500 चिवर दान दिले. तर 500 चिवर दान दिले असं म्हटल्याबरोबर ते उदयन राजा म्हणाला की भंते तुम्ही एवढे 500 चिवर घेतले, या 500 चिवरांचं काय करणार तुम्ही? आनंद भंते म्हणतात की महाराज हे 500 चिवर जे मी घेतले, ज्या भिक्षूंचे चिवर फाटलेले आहेत, जीर्ण झालेले आहेत, अशा भिक्षूंना हे 500 चिवर मी देईल. पुन्हा राजा विचारतो बरं मग त्यांचे जे जुने फाटलेले चिवर आहेत, मग त्या फाटलेल्या चिवराचं तुम्ही काय कराल? आनंद भंते म्हणाले जे जुने त्यांचे फाटलेले चिवर आहेत त्यांचा आम्ही अंथरूण म्हणून वापर करू, अंथरूण म्हणून याचा वापर करू. पुन्हा उदयन राजा विचारतो की मग जे जुने अंथरूण आहेत त्यांचं तुम्ही काय करणार? महाराज जे जुने अंथरूण आहे ना त्यांचा आम्ही गादी किंवा उशीसाठी कव्हर म्हणून वापरणार. उदयन राजा पुन्हा विचारतो अच्छा, आणि मग जे जुने गादी आणि उशांचे जे कव्हर आहेत मग त्यांचं काय करणार? महाराज ते जे जुने उशी आणि गादींचे कव्हर आहेत त्यांचा वापर आम्ही पाय पुसण्यासाठी करणार. तो पुन्हा विचारतो अरे मग जे जुने पाय पुसायचे कपडे आहेत तुम्ही त्यांचं काय करणार? महाराज जे जुने पाय पुसायचे कपडे आहेत त्यांचा आम्ही पोछा म्हणून वापर करणार, विहारामध्ये पोछा मारण्यासाठी. अच्छा, म्हणजे जुने पोछे आहेत, जे जुना पोछा आहे, जुने पोछ्याचे कपडे आहेत त्यांचं काय करणार? मग आनंद भंते म्हणाले की महाराज पोछा मारून मारून जेव्हा तो पोछ्याचा कपडा पूर्ण जीर्ण होऊन जातो तेव्हा त्या कपड्याला मातीमध्ये मिक्स करतो. मातीमध्ये मिश्रित करून त्या मातीपासून आम्ही भिक्षापात्र बनवतो. बघा, त्या चिवराच्या कपड्याचा वापर करत 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 शेवटी तो पोछ्याचा जो कपडा आहे त्या पोछ्याच्या कपड्याचा मातीमध्ये मिक्स करून त्या मातीपासून आम्ही भिक्षापात्र तयार करतो रे असं म्हटल्याबरोबर त्या उदयन राजाच्या मनातली सगळी शंका दूर झाली. शंका दूर झाली, मनात अपार श्रद्धा उत्पन्न झाली. म्हणे भंते खरंच पुण्यवान आहो, म्हणे आम्ही खरंच पुण्यवान आहो की आम्ही भिक्षू संघाला जे चिवर दान देतो ते दान वाया जात नाही. ते कपडा, ते चिवर शेवटपर्यंत
कामी येते, वाया जात नाही. बघा बरं, चिवराच्या कपड्यापासून भिक्षापात्र तयार झालं. किती आश्चर्य आहे, किती आश्चर्य आहे बघा. हे सर्व या चिवरदानाचं पुण्य आहे बघा. आणि त्याने पुन्हा आनंदी होऊन, त्याला आनंद झाला ना, एवढं मोठं पुण्य आहे बघा. तर त्याने पुन्हा 500 चिवर दान दिलं. म्हणजे त्याच्या पत्नीने अगोदर 500 चिवराचं दान दिलं, त्याने पुन्हा 500 चिवराचं दान दिलं. तर बघा, पहिल्यांदा आनंद भंतेजींना 1000 चिवराचं दान प्राप्त झालं. पहिलं दान आनंद भंतेजींना प्राप्त झालेलं पहिलं 1000 चिवराचं दान आहे बघा. किती सुंदर कथा आहे. म्हणजे तुम्ही दिलेलं जे चिवर आहे ते चिवर कधी वाया जात नाही. त्या चिवराचं पुण्यच होते, महापुण्य होते बघा. म्हणून चिवराचंच दान आपण करायला पाहिजे. प्रॉपर चिवर, कपडा नाही. मी आता पण तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं, कपड्याचं दान नाही. काही आज तर असंही झालेलं आहे, कपडा आणतात. आता भंतेजी म्हटलं बघ, कपड्याचं दान नका करू, चिवराचं दान करा. तर कपडा आणतात. मग एखादं कोणी टेलर आहे की ज्यांना चिवर शिवता येते. आता आहेत काही टेलर की ज्यांना चिवर वगैरे सगळे शिवता येते, पण ते तरी सुद्धा ते प्रॉपर हे जे 11 भाग जे चिवराचे आहेत, हे जे 11 भाग आहे बघा, अत्थमंडला गिवीयका, मंडला विवत्ता, अत्थमंडला जांघीयका, त्यानंतर चौथं मंडला अनुविवत्ता, अत्थमंडला बहियंता, मंडला अनुवित्ता, अत्थकुशी, कुशी, अनुवत्ता, घंटीय आणि घंटीपास. हे चिवराचे भाग आहेत. त्या टेलरला माहीत नाही ना, ते दुसऱ्या चिवराची कॉपी करून पेस्ट करतात. हे जसं चिवर आहे, कप्पे कप्पे कापायचे, शिवायचं, झालं चिवर. तसे चिवराचं दान करतात. ठीक आहे, ते सुद्धा चिवरच आहे. पण जर आपल्याकडे ऑलरेडी तयार केलेले जे चिवर मिळत असतील आपल्याकडे, तर आपण तसे प्रॉपर चिवराचं दान करायला पाहिजे. कारण हे चिवर अशा 11 भागापासून बनलेलं आहे. हे सगळं आम्हाला लोकोत्तरा विहारामध्ये जेव्हा आमचा वर्षावा झाला होता, त्यावेळेस आम्हाला स्वतः थायलंडच्या भंतेजींनी हे चिवर कसं तयार करतात हे शिकवलं होतं. तोपर्यंत आम्ही पण अज्ञानी होतो, आम्हाला पण माहीत नव्हतं ना. आम्हाला पण माहीत नाही. जेव्हा त्यांनी शिकवलं की हे चिवर, त्याने असं प्रॉपर ते चिवर आणलं होतं, त्यांची चिवर खोलून दाखवलं, ते चिवराचे कोणत्या भागांना काय काय म्हणतात हे त्यांनी आम्हाला शिकवलं. बोधीपालो महादेव भंतेजी पण होते. आम्ही जवळपास 60 भिक्षू होतो. तेव्हा आम्हाला समजलं की हे चिवर काही साधं नाही आहे. हे चिवर साधं नाही आहे. हे नियमानुसार शिवावं लागते. हे नियमानुसार तयार होते. याचे 11 भाग आहेत बघा. मी अभ्यास करता करता जो मला भाग सापडलं, म्हणजे मी चित्र काढलं होतं चिवराचं त्यावेळेस. बघा, हे दिसलं, हे चिवर आहे. म्हणजे चिवर कसं असते, हे जे 11 भाग आहेत ना, हे 11 भागाची नावं म्हणजे नंबरिंग केलेली आहे बघा. हे बघा चिवर दिसतं तुम्हाला. याचे कप्पे आहेत. हा छोटा कप्पा, मोठा कप्पा, नंतर वरती मोठा कप्पा, खाली छोटा कप्पा, वरती छोटा कप्पा, म्हणजे झिगझॅग पद्धतीनं आहे बरोबर. आणि किती पट्ट्या आहेत? 1 2 3 4 5 पट्ट्या आहे ना. याला 5 पट्टीचं चिवर म्हणतात. काही ठिकाणी 7 पट्टीचं पण चिवर आहे. पण या सगळ्या पट्टींमध्ये हे 11 भाग कुठं कुठं आहे हे पण सांगितलं बघा. हा पहिला भाग इथं 1, याला म्हणतात अत्थमंडला गिवीयका. त्याच्या खाली दुसरा भाग म्हणजे जो मोठा आहे त्याला म्हणतात मंडला विवत्ता. त्यानंतर तिसरा भाग कुठं गेला? हा तिसरा भाग खाली बघा, हे याला म्हणतात अत्थमंडला जांघीयका. हा खाली तिसरा भाग आहे. त्यानंतर चौथा भाग त्याच्या वरती मंडला अनुविवत्ता. त्यानंतर 5वा भाग बघा अत्थमंडला, हा इथं आहे. हा 6वा भाग खाली आहे बघा इथं. त्यानंतर 8वा भाग कुशी, याला कुशी म्हणतात. कुशी म्हणजे काय? कुशी म्हणजे म्हणजे ज्या पट्ट्या आहेत ना, त्या पट्ट्याला दुसऱ्या पट्टीसोबत तिसरा कपडा ठेवून ते शिवतात, त्याला कुशी असं म्हणतात. कुशी, अर्धकुशी. त्यानंतर आता हे घंटी आणि घंटी पास काय आहे ते बघा इथं लिहिलं आहे. हे घंटीय, हा खालचा कॉर्नर बघा, खालचा कॉर्नर दिसलाय. हे घंटीय आणि हे घंटी पास. हे काय आहे? याच्यामध्ये लूप्स असतात, टॅग. आता माझ्या पण चिवरामध्ये आहे. जेव्हा एखादे भिक्षू परिमंडल करतात ना, परिमंडल, ते बघा वरच्या बाजूला दिसत आहे, वरच्या बाजूला सेंटरमध्ये हे घंटीय म्हणजे टॅग आणि लूप्स, टॅग आणि लूप्स आहे. जेव्हा परिमंडल करतात कोणी भिक्षू, म्हणजे पूर्ण अंग झाकलं जाते बघा, पूर्ण अंग. तर त्याच्यामध्ये हा जो भाग आहे, या भागामध्ये हे बरोबर ते 2 काने येतात. ते टॅग जे असते त्या लूपमध्ये असं फसवावं लागते, मग तेव्हा असं फिट बसते बघा. असं
कारण या चिवराला कुठे चेन नाही, या चिवराला कुठे टाचणी मारता येत नाही, तुम्ही ती सेफ्टी पिन लावता तशी कुठे सेफ्टी पिन लावता येत नाही, कुठे बटन पण नाही आहे. हवा जर आली तर सगळं उडून जाईल ना. ही सिस्टीम बघा किती भारी सिस्टीम आहे. ही सिस्टीम एवढी चांगली, म्हणजे एवढं आहे, हे परिमाण केलं की बरोबर या ठिकाणी बघा हे लूप्स येतात आणि हा टॅग असतो बघा एक असा, तो टॅग त्या लूप असं टाकला ते बरोबर असं फिट बसते. किती जरी हवा आली ते निघत नाही. त्यानंतर हा जो हात असतो या हातामध्ये ते गुंडाळलेलं असते, त्या भागात पण गुंडाळण्यासाठी बघा हे लूप्स आहेत. आणि खाली हा जो भाग जो आहे हा भाग पूर्ण ओपन असतो, हा भाग उडू नये म्हणून हे इथं लूप्स आहे, हे टॅग आहे. इथं पण खालच्या कॉर्नरला, आता इथं आहे का माहीत नाही, असं असं टॅग टाकतात म्हणजे तो सुद्धा भाग उडत नाही. किती सिस्टमॅटिक पद्धतीने बनवलेलं आहे बघा हे. एवढं सिस्टमॅटिक पद्धतीने बनवलेलं हे चिवर आहे. मग सांगा या चिवराचं किती महत्व आहे बघा. साधं चिवर नाही आहे हे, साधं सिंपल चिवर नाही आहे. विशिष्ट विनयाला अनुसरून, नियमांना अनुसरून, रूल्स रेग्युलेशनना समोर ठेवून हे 11 भाग तयार होतात आणि त्यानंतर या 11 भागांपासून हा चिवराचा पूर्ण मॅटर, हे चिवराचा पूर्ण आकार तयार होतो. त्याच्यामध्ये पण चिवर सांगितलं बघा, हे बघा उभी 2 मीटर, हे बघा लिहिलं ते, म्हणजे उंची ज्या चिवराची 2 मीटर, त्याच्यानंतर आडवं किती आहे 2.20 मीटर, म्हणजे असं आडवी जी आहे 2.20 मीटर आणि प्रत्येक पट्टीमधलं जे अंतर आहे 27 सेंटीमीटर. बघा एक पट्टीचं अंतर 27 सेंटी. म्हणजे हे सांगायचं यासाठी आहे का, याच्यामध्ये तुम्ही काही डोकं घालू नका. तुम्हाला रेडीमेड सगळे चिवर मिळतील तर तुम्ही बोलाल बापरे एवढं कठीण चिवर कसं शिवणं, काय शिव, डोक्याला ताण नका देऊ. तुम्ही सांगा फक्त चिवरदान कधी करायचं. आपल्याकडे चिवर नवीन एकदम पॅक चिवर उपलब्ध आहेत बघा, एकदम नवीन चिवर. ते चिवर तुम्ही दान करू शकता, आपल्याकडे आहेत. तर ज्यांना कोणाला दान करायचं असेल तर त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की चिवर फक्त कपडा घ्यायचा आणि दान द्यायचं त्याचं पुण्य होत नाही, अहेर द्यायचं म्हणून त्याचं पुण्य होत नाही. हे चिवर दान करताय तुम्ही, प्रॉपर दान, तर हे दान तुम्ही करावं आणि तुमचं पुण्य आहे. आणि पुण्यकर्म करताना कोणताही कंजूस भाव, काट कसं करू नका. कंजूसी तर बिलकुलच नाही. उदार अंतकरणाने आणि मोठ्या मनाने आपण हे महापुण्य करावं. तर अशा प्रकारचं हे चिवराचं हे जे दान आहे, या चिवराचं महत्त्व जाणून आपण चिवरदान करायला पाहिजे, तेच तुमचं खरं पुण्य आहे. तर अशा प्रकारे विनय पिटकात जो महावग्ग आहे त्या महावग्गामध्ये चिवर खंदक आहे, त्याचा हा सगळा इतिहास सांगितलेला आहे. तर सर्व आपण सर्वांनी लक्षात ठेवावं आणि फक्त संकल्प करावा की मी सुद्धा अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक असलेलं जे चिवर आहे हे चिवर मी सुद्धा भिक्खू संघाला दान करेल. रोज रोज नाही, रोज चिवर दान करायची गरज नाही, पण किमान वर्षातून एक चिवर तर आपण दान देऊ शकतो की नाही. एक चिवर, तसा संकल्पच करायचा की किमान एका वर्षात एक चिवर भिक्खू संघामध्ये गेलंच पाहिजे. किमान महिन्यातून एक वेळ, जसं भोजनदान देतो आपण, किमान एक वेळ महिन्यातून एकदा का होईना आपलं भोजनदान भिक्षू संघाला गेलंच पाहिजे. वर्षातून एक वेळ, किमान एक वेळ चिवर आपण भिक्षू संघात दान दिलंच पाहिजे, असा संकल्प करा. किमान वर्षातून एक वेळ, काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि जे लोक खरंच श्रद्धावान आहेत, ते लोक पैशाचे पण पर्वा करत नाही, म्हणजे पैशाची काळजी करत नाही. आपल्याला चिवराचं पुण्य करायचं आहे, हे दान पुण्य करायचं आहे, म्हणून ते ही संधी आपल्याला असते बघा. ही संधी आपण नक्की प्राप्त करावी. तर अशा प्रकारे चिवराचा हा इतिहास जो आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. चिवराचं महत्त्व जे आहे ते सुद्धा लक्षात ठेवावं आणि खूप चिवरदानाचा संकल्प आपण सर्वांनी करावा. तर सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून माझी धम्म देसना या ठिकाणी समाप्त करतो.